जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी नागपूरवरनं बोलत आहे. हा, मी बोला आता बोला ताई. तुझे अनुभव नेहमी वाचत असते ना, तर हा, हा. मी पण वर्किंग आहे ऍक्च्युली ऑर्डिनन्सला इथे नागपूर अरे बापरे, जवळ. अरे वा हा, वर्किंग इन ऑर्डिनन्स फॅक्टरी. वा 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 वा. मग तुम्ही उशीर येत असेल घरी. हा, ऍक्च्युली मी स्टाफ नर्स आहे, तर मला आता सेकंड शिफ्ट होती. मी अरे मगाशी बापरे. 9 ते 10 मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता तुमच्या नंबरचा. हा, अच्छा अच्छा. हा आणि हा. केंद्रे दादांशी पण मी थोडस ऍक्च्युली काय मी खूप म्हणजे स्वामींचे बोलू शकते ना थोडं, बोला ना म्हणजे बोला ना बोला. काही हरकत नाही ना. हा हा. हा. तर ऍक्च्युली मी कसं तुमचाच एकदा मी अनुभव असं नेहमी बघायची. हा, हा, मग ते केंद्रे दादांचं असं आलं होतं तुमच्या याच्यावरच, आणि हा, मग हा, त्यांनी बरं. क्लिक केलं स्वामींना म्हणजे भक्त ताई लोक फोन वगैरे करतात, आणि मग त्यांनी सांगितलं होतं की इतक्या वाजता फोन करा. हा, हा, मग हा. मी तुमचं वाचलं, तुमच्या याच्यातला तो दादांचं ते वाचलं, आणि मग मी म्हटलं माझे तेव्हा 21 गुरुचरित्र साई चरित्र पारायण सुरू होते, स्वामी चरित्र हो, सारामृतांचे. अरे वा. तर मी म्हटलं बघते दादांना फोन लावून उचलतील का, म्हटलं माझा फोन आताच. तर त्यांनी म्हटलं मी लावला, आणि इतकं म्हणजे की दादांनी एका सेकंदात फोन उचलला. आता मला दादांशी बोलत होता तुम्ही. आता नाही, आता मी बहिणीची, म्हणजे मी तेव्हाची गोष्ट अच्छा अच्छा. सांगते. हा आता हा हा ही हा. सेवा व्हायच्या पहिले ना, सगळ्यात अच्छा पहिले अच्छा. मी मागच्या डिसेंबर पासून म्हणजे म्हणजे स्वामींचं तसं माझं कनेक्शन खूप वर्षाचं आहे, पण हम्म, मी हम्म. हे गुरुचरित्र पारायण पहिल्यांदा केलं लास्ट डिसेंबरला. ओ. आणि हा, आणि खूप यांनी केलं, म्हणजे जितकं शिद्दतनी करता येईल तितकं तितकं तसं अगदी. आई हा, 3 वाजता. ग. तर मला एवढा आनंद झाला, आणि माझ्या मिस्टरांनी पण खूप हेल्प केली मला. खूप छान अरे माझं वा. गुरुचरित्र इतकं, काही मला एक विघ्न नाही, काही नाही, निर्विघ्नपणे अरे खूप वा. अतिशय फ्रेश छान सजवून वगैरे दिलं होतं त्यांनी मला. लाइटिंग वगैरे लावून खूप छान झालं बापरे. होतं अरे गुरुचरित्र. वा. आणि त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मग मी म्हटलं आता दर गुरुवारी मी स्वामी चरित्र सारामृत, एक माझा भाऊ आहे अमोल हा. म्हणून, त्यांनीच मला तो स्वामी भक्त आहे खूप वर्षाचा, त्याच्याकडे अच्छा. लहानपणापासून. तर त्यांनी मला ते गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र सारामृत वगैरे आणून दिलं होतं अरे वा. दिंडोरीतून. आणि हा, मग मी म्हटलं अरे अमोल तू आणून दिलं, तर म्हटलं मी आता असं करेल, हा. म्हणे ताई रोज 3-3 अध्याय वाचायचे. तर मी म्हटलं मी 3 नाही वाचणार, मी गुरुवारी एकच वाचून टाकेल. मग मी म्हटलं असं गुरुवारी एक वाजता अखंड वाचल्यानंतर मी म्हटलं आता एक असं वाजता आता, मग ते तुमचे सेवेंचे अनुभव वगैरे सांगतात ना तुम्ही लोक, हो आता हो हो 21. हो. म्हटलं चल मी आता असं 21 करून बघते. तर हा. मग मी रोजच 21 सुरू केले. मग बापरे. माझ्या याचे 21 चरित्र पण ते पूर्ण झालं. म्हणजे ती आता मागची जी सेवा झाली ना जेव्हा नवरात्रामधून ती हो हो सांगितली हो होती. हो हो हो. गुरुचरित्र संपल्याबरोबरच 4-5 गुरुवार मी थर्सडे वाचले, अरे आणि मग वा. लगेचच मी 21 चरित्र सारामृत सुरुवात केली. ते पण झाले माझे छान. मग बापरे. त्याच्यानंतर 11 माळी हे जप आणि 11 माळा तारक मंत्र, ही 21 दिवसांची सेवा आता घेतली होती मी, म्हणजे स्वामी हो. जयंतीपर्यंत. आणि ताई वा. तुम्हाला म्हणजे तुमचा अनुभव ते मी पाहिला, दादांचं तुमच्या ह्याच्यातनं ऐकलं, आणि लगेच मी म्हटलं माझा फोन उचलतील का. दुपारी 2 माझी नाईट ड्युटी होती, मी झोपायच्या अगोदर मी ते सगळं बघतच असते. अच्छा तर अच्छा. मी फोन लावला, आणि म्हणजे विदिन सेकंद दादांनी फोन उचलला. मला एवढा आनंद माझ्या गगनात नव्हता मावत, की अरे बापरे दादांनी फोन उचलला, दादांनी. म्हणजे मला ज्याला असं काय करू किंमत आणि आहे काय. ना, हा? ज्याला दादांची किंमत आहे, त्यांना हा आनंद होतोच होतो. कारण हा. ताई इतका सहजासहजी त्यांचा फोन उचलला जात नाही, कारण एवढे बिझी असतात ते. हा. आणि खरंच मग तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी दादांना म्हटलं की दादा माझ्याकडे मला सगळंच आहे, पण माझ्या मला 2 मुली आहेत ताई. अच्छा तर अच्छा. मोठी माझ्या मुलीचं आता कॅम्पस झालंय, दिल्लीला नोएडाला असते, तिचं 7 लाखाला झालं. ओ. अरे वा. आणि लहान आता 12वीला आहे. हं. तर ती म्हणजे मेन एनडीए साठी प्रिपेअर करताय, ती पण चांगली अरे वा. स्कॉलर आहे. एनडीए ला. हा, एनडीए साठी प्रिपेअर बापरे. करताय. तर मी दादांना म्हटलं दादा मी ही सेवा स्वामींचा, म्हणजे मी तसं आहेच, मी नेहमी मठात वगैरे म्हणजे पुष्कळ वर्षापासून मी नवीन वर्षाला वगैरे खामल्याच्या आमचं नागपूरला खामला म्हणून आहे, हो हो हो. स्वामी मठ वगैरे मंदिर आहे, तर तिथे मी जात असते. तर नक्की होणार हा, ताई. नवीन वर्षाला तर मी म्हटलं दादा मला काही नको, माझ्या मुलीसाठी एनडीए ला सिलेक्शन झालं पाहिजे. हं, हं, हं. ती पण खूप मेहनत करते, पण म्हटलं
म्हटलं दादा कन्फर्म होईल की नाही म्हणजे काय, म्हणून मला स्वामींची सेवा करायची तसंही असं म्हणजे ते आता मला घ्यायचं असेल त्यांना सेवेत तर मला हो खूप आनंद आहे म्हटलं. हो हो हो. मग दादा म्हणाले तिची हाईट काय आहे, तर मी म्हटलं जो पहिल्यांदा माझा फोन उचलला तर त्यांनी तुमचा अनुभव वाचल्यानंतर नाही का हा दादांचा हा तुमचा तो व्हिडिओ हा हा. झाला की नाही ताई खूप 3,500 ताई लोक रोज फोन करतात, मग मी हो आता हो ठरवलं की हो. 9 ते 10 वेळात वगैरे. हा तर हा. मग त्यांनी म्हटलं ताई मी तुम्हाला सेवा देतो, मुलीची हाईट किती, तर म्हटलं सर ती आर्मीच्या याच्यातच भरली आहे तिने तर तिला क्रायटेरियामध्ये बसते ती. तर बरोबर. दादा म्हणाले 100% होणार म्हणे तिचं, नक्की होणार, मी तुला स्वामी सेवा देतो परीक्षेसाठी. हा. आणि अरे वा. मला इतका विश्वास वाटला नाही, मग दादांनी मला लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवलं आणि आता काल बापरे. सुद्धा मी दादांशी बोलले. अरे वा. आता 2-3 वेळेला दादांनी माझा फोन उचलला, मी मेसेज टाकला होता रात्रीला हा की दादा मला थोडं बोलायचं आहे. आणि ताई तुम्हाला मला एक हा अनुभव शेअर करायला तुम्हाला फोन केला हा की म्हणजे आता मला असं वाटत होतं हिचं एनडीएची एक्झाम आता 21 एप्रिलला आहे. म्हटलं आता हिचं म्हटलं सेंटर केंद्रामध्ये हिला घेऊन जाईल, नागपूरला केंद्र आहे हा तर हा केंद्रामध्ये घेऊन जाईल, पण म्हटलं तिकडे कुठे सेंटर मिळेल हिला. हा. पण ताई तुम्हाला काय सांगू, स्वामींची काय कृपा माहिती नाही, अगदी ते सेंटर आहे ना त्याच्या पाठीमागेच तिचं कॉलेज आहे, तिथे वा. तिला सेंटर मिळालं. अरे वा, केवढी मोठी कृपा ताई. बस आता हिच्यात झालं. मग दादांना म्हटलं दादा माझ्या मुलीचं झालं ना, मी खरंच म्हणजे काय करू आणि काय नाही असं इतकं आहे ना. खरंच कारण तिची खरंच. खूप इच्छा आहे, म्हणजे तिचं असं म्हणा की ती अतिशय तिची तीव्र इच्छा त्याच्यासाठीच आहे, म्हणजे JEE वगैरे पण त्याचा बॅकअप बरोबर प्लॅन आहे म्हणा. बरोबर. तर मी म्हटलं नाही मी काय होणार आणि होणार ताई. आणि तुम्ही एवढी सेवा करतात नाही, तुम्हाला. नाही. आणि मला आनंद होतो. मला तर माझी माझी सकाळची 6ची शिफ्ट असते ना, तरी हं. पण मग मी ना 3 वाजता उठून मी करते. आणि मग म्हणजे येता किती वाजता माझी घरी? काय म्हटलं? घरी किती वाजता येता तुम्ही? म्हणजे घरी 6 ते 2:30 ड्युटी असते माझी. 6 ते अरे 2:30. बापरे. पण मग ताई मी गुरुचरित्रामध्ये याच्यासाठी मी तुमचं विचारलं तुम्ही येता किती वाजता, हां, की मला म्हणजे त्या येण्याची हे नाही, पण आता जे जे हा अनुभव ऐकतील ना, हां, ज्या घरी आहेत हां, त्यांना हां, समजेल त्या सेवेकरी ताईंना, की हां. जॉब करून ह्या स्त्रिया कशा करतात आणि आता आपल्याला फक्त घरात राहून का नाही करता येत. आता यासाठी मी तुम्हाला टाईम विचारला ताई. अच्छा, अच्छा. नाही आणि हे ताई तुम्हाला सांगू का, म्हणजे ॲक्चुअली मी YouTubeवर हे तुमचं सगळं स्वामी अनुभव वगैरे वाचत होती. हां, मग मला असं वाटलं की गुरुचरित्राचा तर खूप नियम असतं. माझ्याने होईल का, होईल का? हां, माझे हां. मिस्टर मुलीला दिल्लीला भेटायला गेले होते. तर ओह! मी म्हटलं मुलीचा बर्थडे होता सरप्राईज द्यायला तिला गेले होते. तर मग अय्या! मी आल्यानंतर यांना सांगितलं, आम्ही दोघंच असतो घरात. लहानपणी ही नागपूरला हॉस्टेलला होती. इथून जवाहरनगर डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणतो ना आपण हो, डिफेन्स, हो, 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 हो. आमची एक्सप्लोसिव्ह फॅक्टरी आहे. तर मी तिथे कॉलनी एरियात राहते. तर ओह! तर लहान नागपूरला शिकायची. तर मी हे आल्यानंतर म्हटलं अहो मला गुरुचरित्र करायचं आहे, पण असं असं खूप आहे. मग आम्ही लगेच हे आल्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून गुरुचरित्र होतं. आम्ही दोघंही गेलो. मी नवीन कपडे, नवीन LED लाईट, अरे सीरीज, वाह! नवीन दिवे, नवीन आपल्यासाठी बापरे! लाल फ्रॉक, एक लॉंग असा म्हणजे देवासाठी ते वस्त्र सगळं छान आणि अरे वाह! कपडे वगैरे सगळे नवीन घालून किती छान. इतकं सुंदर छान सजवून इतकं छान. मी ते शेअर नाही केलं कारण मी नवीन नवीनच होती. हां, मी हां. रोज पण मला एवढा आनंद आणि मी 3 वाजता उठायची ताई रोज आणि मला ना नाही उठलं एक दिवस तर मग स्वामी मला म्हणायचे म्हणजे असं वाटत होतं मला कोणतरी उठवत आहे असं नाही का. अय्या! बघा. आणि मी 2:45-3ला उठूनच जायची आणि पूर्ण म्हणजे 7:30चा आमच्याकडे हुटर वाजतो जसा हो, हो, हो. फॅक्टरी एम्प्लॉईज इन होतात तर बरोबर. तर 7:30 8:45ला आमची डेली आमचं सगळं होऊन जायचं आरती. बापरे! बिलकुल सगळं, सगळं, सगळं गुरुचरित्र वाचून म्हणजे मला एवढा आणि मी बिलकुल तसं म्हणजे खाली झोपणं, ड्युटीवर पण जाताना प्लास्टिक चेअर, ड्युटीवर पण ना प्लास्टिक चेअर घेऊन बसायची. म्हणजे जितकं माझ्याने बापरे! होईल तेवढं खूप पाहता आनंद येतं. झाला. हां. आणि माझं 21 चरित्र, स्वामी चरित्र, सारामृत पण इतकं छान झालं. हां. मग माझं 18 लगातार झाले आणि 21 2ला पिरियड आला. मग तरी पण मी नंतर केलं आणि मग मी नागपूरला केंद्रामध्ये गेली. मग तिथे हं, आपल्या ज्यांनी आपलं केळं वगैरे हे ते हं. आणि ताई अजून अनुभव सांगायचा म्हणजे मी भंडारात आमच्या इकडे भंडारा हे आहे. हो, हो, हो. तर तिथे मी गेली तर माझा म्हणजे जुना मोहल्ला होता. म्हणजे आम्ही तिथे हां, माझं हां, हां. लहानाचं मोठं पण तिथे झालं. हां, तर हां. मी ब्लाउज शिवायला टाकायला गेली तर तिथे मला ना असं स्वामी धून ऐकायला आली. श्री स्वामी समर्थ. तर अरे! मी तिला म्हणते का इथे कुठे म्हटलं स्वामींचं मंदिर? माझं तर लहानपणी इथे गेलं एवढं 25-26 वर्ष. हां. मला तर कधी नाही दिसलं. म्हणते नाही ते सर्गे पंडित आहे ना त्यांच्याकडे त्यांनी आत्ताच काल परवा जयपूरवरून मूर्ती आणून स्थापन केली. अरे मग वाह! मी तिथे मंदिरात मग मी गेली. मला तर घर माहीतच होतं. मी गेली. इतकी सुंदर स्वामींची मूर्ती ताई मोठी त्यांनी गरीब आहेत
पंडित ते, पण त्यांना ते सारखं स्वप्नात वगैरे येतं, त्यांनी छान मंदिर बांधून तिथे बांधलं. बापरे. आणि मग आम्ही आता तिथे मग मी जाते, मग मंदिरात बघितल्यानंतर मी त्यांना इतकं छान वाटलं ते प्रसन्न. संध्याकाळी 6 वाजता बरोबर मी त्या त्यांच्या स्वामींच्या त्या याच्यात गेले, अरे वा. म्हणजे मूर्ती. हा, ते अरे बघून किती आम्हाला छान. तुमचे ते फोटो सगळे असतील तेवढे पाठवा मला. ओके, ओके ताई. तुम्ही मी कसे तुम्हाला तयारी. हे का सांगायला फोन केला, की तुमचा अनुभव ऐकल्यानंतर दादांनी माझा फोन 5 मिनिटात उचलला. आणि दुसरी ही आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलीचं सेंटर ते सिलेक्शन होईल नाही बघा ना. होईल मी स्वामींवरच पूर्ण सोडलंय, की काय बरोबर. होईल. पण ते सेंटर पण तिकडे जवळ मिळालं ना, तर मला असं वाटलं मी कितीदा म्हणजे काय सांगू आणि खरंय, काय खरंय. नाही. पण किती अं, छान सांगताय तुम्ही, बोलता पण किती छान आहे. मला आवडलं आणि आता खूप. परत मी हिच्यासाठी 11 दिवसाचं आपलं हे जयंती झाली आणि आता 11 परत गुरुचरित्र सारामृत सुरू केले. तर मी आता मग अरे सेकंड शिफ्ट मागून घेते. 2 ते 10, 10:30 ड्युटी असते माझी. मग मी सकाळी परत 4, 4:30 ला उठून आपली पूजा वगैरे म्हणजे 8, हा, 8:30 पर्यंत नित्यसेवा हे ते हा. सगळं होऊन जातं माझं. आणि गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय पण डेली करते मी. अरे वा. किती छान ताई. आणि नाही, मला मिस्टर म्हणजे कसे सांगायला ते. एवढा आनंद होतोय, की तुम्ही इतकं छान सगळ्यांचं शेअर करताय. तर मी म्हटलं माझं बोलणं होईल का? म्हणून मी मगाशी ड्युटीवरच होती. तर थोडं पेशंट नव्हते, तर म्हटलं खाली मी लावून बघते. तर मला वाटलं नाही, कदाचित नाही उचलणार आपला, नाही म्हणजे नाही, बिझी हा वगैरे. फोन ना आता मी शाळेला दिलाय ना ताई. ओके, ओके. तर हां का? झालं. मग आता जे रोजच्या व्हिडिओच्या मागे जे येतात ना, आपल्या अनुभवांच्या मागे नंबर, हां, हां, तोच हां. नंबर आहे आपला. हां, 70 हां. 21 70 हां, हां. 6508. ओके, ओके, ओके. हां, तोच नंबर होता. हा मी म्हटलं अरे मला तुम्ही त्या दिवशी मी तुमचा व्हिडिओ. आणि बघा अजून एक गोष्ट झाली माझ्यासोबत. हा त्या दिवशी मी असंच ड्युटीवर बसली होती आणि बघता तुमचं ते मठाचं लाईव्ह दर्शन नाही का, हा दादांशी तुम्ही बोलत होते. हा तुमचा असा व्हिडिओ कॉल मी लगेच म्हणजे असं एकदम विदिन सेकंद ते असं आलं. हा म्हणजे ना. तर तो पण मला अजून इतका आनंद झाला, की अरे मला आज ताईंनाही बघायला मिळालं आणि दादांनाही बघायला मिळालं. खूप आनंद झाला. नाही. आणि केंजळ दादा न चुकता मला ते दर्शन घडवून आणतात. त्यांचे तर मी खूप खूप आभार मानते. हो ना, कारण ते छान-छान आणि वाटलं. ते खूप असे सुंदर आहे. मला भावासारखे आहेत, अगदी मोठ्या भावासारखे. आणि त्यामुळे कसं त्यांचा केव्हाही व्हिडिओ कॉल आला, मी हं. लगेच उचलून घेते. कारण हां. इतकं ते त्यावेळेला मला काहीतरी छान दर्शन देतातच ते. अक्कलकोटला तरी असतात किंवा हं. मठात काहीतरी असतं. इतकं छान हां. दर्शन घडवून आणतात दादा. हां, नाही तुमच्यामुळेच मला दादांचा नंबर मिळाला. खूप खूप तुम्हाला धन्यवाद. आणि त्यांनी माझा फोन म्हणजे मी दोन्ही तिन्ही वेळेला जेव्हा केला ना, आता मी आतापर्यंत मी 3 वेळा बोलली त्यांच्याशी. अरे पण वाह! त्यांनी कालही मला मेसेज दिला, की तुम्ही 8:30 ला फोन करा सकाळी. आणि अच्छा. सकाळी पण माझ्याशी बोलले. म्हणे नक्की होईल, नक्की होईल. तू हं, काळजी नको करू. त्यांनी मला सेवा दिली हिच्यासाठी परीक्षा एमपीएससी, यूपीएससी. तर हं. असं मुलगी पण करते. रोज तारक मंत्र तिलाही शिकवला, मोठीलाही शिकवला. म्हटलं तुम्ही वाह! आपलं म्हणा, तारक मंत्र डेली म्हणत जा. किती छान, किती छान हां. ताई. बस खूप आता छान. इथं झालं पाहिजे एनडीएमध्ये सिलेक्शन फायनली. खूप होईल, स्वामींची होईल. कृपा होऊन जाईल. होईल, होईल. आणि आणि अ, मिस्टर पण याच्यातच आहेत ऑर्डर्समध्ये? नाही त्यांचा टाईल्सचा बिझनेस आहे. अरे तर वाह! ते पण माझ्यामुळे ते पण रोज गुरुचरित्र 14वा 18वा अध्याय वाचतात डेली. बापरे! किती छान ताई. किती आणि छान. आता माझ्या वहिनींनाही शिकवलं मी, बहीण भावांनाही शिकवलं. आता त्या पण सेवेत लागल्या. अरे वाह, 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 वाह! किती छान काम केलं ताई तुम्ही हे. हां. खूप सुंदर. मी शेअर नाही मला आज करते. तुमच्याशी बोलायचं होतं. इतका आनंद होतोय ना, म्हणजे मला ते सांगायचं होतं, की काय? हां. ते केंजळे दादांशी पण बोलणं झालं आणि हो, ते हो. हां, आणि हां. तुमचा म्हणजे मला आनंद याचा, की तुमचा तो अनुभव पाहून आणि तुमच्यासोबत ते बोलणं आणि लाईव्ह दोघांचं तुम्ही दोघंही दिसले. मला त्याचाही खूप आनंद झाला. आणि त्यांचं ते मठाचं दर्शन पण खूप छान, खूप सुंदर हो, मठ आहे. किती मी छान दादांना होतं. म्हटलं, "दादा मी नक्की येईल तिकडे." "अरे बेटा तू फार लांब राहते बेटा." म्हटलं, "नाही लांब राहू काही राहू, मी येईल ना." बरोबर आहे. मग गाडी घेऊन आम्हाला कधी पण पण येईल म्हटलं. जायचंय. बस माझ्या मुलीचं होऊन गेलं पाहिजे. अरे ना होईल, म्हटलं होईल, दादा होईल. म्हटलं बस एनडीएला ती सिलेक्ट झाली फायनली. तर म्हटलं दादा याच्यासारखं मला मी स्वामींना दिवस रात्र एकच हात जोडते. मला दुसरं काही नको. आणि बरोबर. माझ्या मुलींच्या हातूनही सेवा होऊ दे, हो, गोरगरिबांची खरं. सेवा होऊ दे आणि बस ती देशासाठी सिलेक्ट होऊ दे. बस बाकी दुसरं होणार, काही होणार, नको होणार. स्वामी. चला ताई, तुम्ही स्वामी सेवेत आता एवढं करताय तर आणि जे तुमच्यासाठी चांगलं तेच स्वामी करतील. हां, तिच्यासाठी नाही, नाही. जे योग्य आहे ते मी करतील. त्यांनाच सर्वस्वी दिलं, की तिच्यासाठी जे बेस्ट असेल ती हो. मेहनत करते स्वामी, फक्त तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहा. बस अगदी बाकी काही बरोबर. नको जे मला. तिच्यासाठी बेस्ट आहे ते हां, देतीलच तेच ते. देणार, तेच देणार. अगदी बरोबर असं आहे आहे. ताई. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. हो, अतिशय खूप आनंद छान. झाला. मला पण छान वाटलं. मी शेअर करते हां ताई. ओके, ओके. ठीक आहे. थँक श्री यू. स्वामी समर्थ श्री स्वामी ताई. ते समर्थ. मला श्री स्वामी कमेंटमध्ये समर्थ. नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.